नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं आपल्या आवडत्या प्रियंका अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीविषयी काही महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, नुकतेच कोणत्या गीताला 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण झाली? नुकतेच कोणत्या गीताला 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण झाली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, वंदे मातरम। वंदे मातरम या गीताला 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत। प्रश्न क्रमांक 2 आहे, नुकतेच कोणत्या खेळाला 7 नोव्हेंबर रोजी 100 वर्ष पूर्ण झाली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, हॉकी। हॉकी या खेळाला 7 नोव्हेंबर दिवशी 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत। प्रश्न क्रमांक 3 आहे, 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, मोहनलाल। मोहनलाल यांना 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, अनोरा। अनोरा हा चित्रपट ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, बानू मुश्ताक। बानू मुश्ताक यांना 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, 2025 साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? 2025 साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, प्रदीप कोकरे। प्रदीप कोकरे यांना 2025 साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला? 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, विनोद कुमार शुक्ला। विनोद कुमार शुक्ला यांना 59वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, नुकतेच ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025चा उपविजेता देश कोणता ठरला आहे? प्रश्न क्रमांक 8 आहे, नुकतेच ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025चा उपविजेता देश कोणता ठरला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, न्यूझीलंड। न्यूझीलंड हा देश ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025चा उपविजेता देश ठरलेला आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, IPL 2025चा पहिल्यांदाच विजेता संघ कोणता बनला आहे? IPL 2025चा पहिल्यांदाच विजेता संघ कोणता बनला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर। रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू हा संघ IPL 2025चा पहिल्यांदाच विजेता संघ बनलेला आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, आशिया कप 2025चा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी पार पडला? आशिया कप 2025चा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी पार पडला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, दुबई। दुबई या ठिकाणी आशिया कप 2025चा अंतिम सामना पार पडलेला आहे।
प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी कोणत्या क्रिकेटरचे नाव वानखेडे क्रिकेट स्टेडियममधील स्टँडला देण्यात आले आहे? खालीलपैकी कोणत्या क्रिकेटरचे नाव हे वानखेडे क्रिकेट स्टेडियममधील स्टँडला देण्यात आलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, रोहित शर्मा. रोहित शर्मा या खेळाडूचे नाव वानखेडे क्रिकेट स्टेडियममधील स्टँडला देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, जागतिक महिला बुद्धिबळ विश्व 2025 कोणी जिंकला? जागतिक महिला बुद्धिबळ विश्व 2025 कोणी जिंकला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, दिव्या देशमुख. दिव्या देशमुख यांनी जागतिक महिला बुद्धिबळ विश्व 2025 जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतातील कोणत्या शहरात होणार आहेत? 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतातील कोणत्या शहरात होणार आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, अहमदाबाद. अहमदाबाद या शहरामध्ये 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहेत. प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता कोण ठरला? प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता कोण ठरला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, पृथ्वीराज मोहोळ. पृथ्वीराज मोहोळ हे महाराष्ट्र केसरी 2025चे विजेता ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 15 आहे, 2025 खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर राहिले? प्रश्न क्रमांक 15 आहे, 2025 खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर राहिले? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, 5व्या क्रमांकावर 2025 खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्र राज्य राहिलेले आहेत, 5व्या क्रमांकावर. प्रश्न क्रमांक 16 आहे, प्रो कबड्डी लीग 2025चा विजेता कोण ठरला? प्रो कबड्डी लीग 2025चा विजेता कोण ठरला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, दबंग दिल्ली. दबंग दिल्ली हा संघ प्रो कबड्डी लीग 2025चा विजेता ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, महिला IPL 2026साठी सर्वात महागडी खेळाडू कोण ठरलेली आहे? महिला IPL 2026साठी सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, दीप्ती शर्मा. दीप्ती शर्मा ही खेळाडू महिला IPL 2026साठी सर्वात महागडी खेळाडू ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, अंध महिला T20 वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला? प्रश्न क्रमांक 18 आहे, अंध महिला T20 वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, भारत. भारत या देशाने अंध महिला T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कोण आहेत? सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कोण आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, अमोल मुजुमदार. अमोल मुजुमदार हे भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत. प्रश्न क्रमांक 20 आहे, हरियाणामधील आयोगाची ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनली आहे? हरियाणा महिला आयोगाची ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, शेफाली वर्मा. शेफाली वर्मा ही खेळाडू हरियाणा महिला आयोगाची ब्रँड ॲम्बॅसेडर बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारताचे नवीन संरक्षक लेखा सचिव कोण बनलेले आहेत? भारताचे नवीन संरक्षक लेखा सचिव कोण बनलेले आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, विश्वजित सहाय.
विश्वजित साय हे भारताचे नवीन संरक्षक लेखा सचिव बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारतातील पहिले न्यायालयीन शहर कोणत्या राज्यात बनवले जाणार आहे? भारतातील पहिले न्यायालयीन शहर कोणत्या राज्यात बनवले जाणार आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, केरळ. केरळ या राज्यामध्ये भारतातील पहिले न्यायालयीन शहर बनवले जाणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. थँक्यू.